नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सायन्सच्या या युट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आपण क्लासिफिकेशन टॉपिक स्टार्ट केला होता. क्लासिफिकेशन टॉपिकचे 4 पार्ट आपण कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पेशी हा जो टॉपिक येतो तो देखील कंप्लीट केलेला आहे. आज आपण 5 किंगडम क्लासिफिकेशनला स्टार्ट करतोय. आर.एच. विटाकर यांनी सर्व सजीव सृष्टी 5 भागांमध्ये विभागली होती, बरोबर, 1969 ला. तर याच्यामध्ये पहिला जो वर्ग येतो त्याला आपण मोनिरा सृष्टी म्हणतो, किंवा यालाच काय म्हटलं जातं, इथं लिहिते मी, सूक्ष्म जीवांचा वर्ग असं म्हटलं जातं. मोनिरा किंगडमला मोनिरा सृष्टी किंवा सूक्ष्मजीवांचा वर्ग असं म्हटलं जातं. इथं तुम्हाला डायग्राम पण दिसत आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर हा आहे सूक्ष्मजीवांचा वर्ग. तर सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक सृष्टी आहे, त्याला आपण काय म्हणतो, मोनिरा सृष्टी. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आधी केंद्रकी आणि एक पेशीय सजीवांचा समावेश होतो. इथं तुमचा क्वेश्चन बनू शकतो. अभिकेंद्रकीय आणि आदिकेंद्रकीय हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, बरोबर. तर याच्यामध्ये आदिकेंद्रकीय आणि एक पेशीय सजीवांचा समावेश होतो. कोणत्या सृष्टीमध्ये? मोनिरा सृष्टीमध्ये. या सजीवांना काय म्हटलं जातं? जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो. जर तुम्ही बघितलं तर 1866 मध्ये अर्न्स्ट हायनिक हॅकेल हे जे एक वैज्ञानिक होते, त्यांनी मोनेरा ही संज्ञा वापरली. मोनेरा संज्ञा कोणत्या वैज्ञानिकाने वापरली हे पण लक्षात ठेवा. हे जे शास्त्र आहे याच्यामध्ये काय केलं जातं? सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. आणि सूक्ष्मजीव शास्त्राला आपण काय म्हणतो? मायक्रोबायोलॉजी म्हणतो, बरोबर. बायोलॉजीच्या ब्रँच तुम्हाला विचारल्या होत्या आयोगाने. तर जीवाणू हे कसे असतात? सूक्ष्मदर्शी असतात. पृथ्वीवर सर्वत्र तसेच सजीवांच्या शरीरात पण आढळतात, बरोबर. जीवाणू कसे असतात? सूक्ष्मदर्शी असतात. पृथ्वीवर सर्वत्र आढळतात, सजीवांच्या शरीरात सुद्धा आढळतात. निसर्गात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे गरम पाण्याचे झरे, समुद्रातळालगत असलेले ज्वालामुखीची उगमस्थानं, आम्लीय माती असेल, बर्फाखाली, वाळवंटात, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा बॅक्टेरिया वाढताना आपल्याला दिसून येतं. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया हे कसे आहेत? एकपेशीय सजीव आहेत. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया कसे आहेत? एकपेशीय सजीव आहेत. त्यांच्यामध्ये पेशी पटल, पेशी भित्तिका आणि संपुटिका. आता मी हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. पेशी पटल म्हणजे काय, पेशी भित्तिका म्हणजे काय, संपुटिका म्हणजे काय. असे जे स्तर असतात ते कसे असतात? आतून बाहेर, म्हणजे पेशी पटल, पेशी भित्तिका, संपुटिका असा क्रम असतो, बरोबर. जीवाणूमध्ये केंद्रक कसं असतं, म्हणजे बॅक्टेरियामध्ये केंद्रक कसं असतं? तर प्राथमिक स्वरूपाचं असतं, लक्षात ठेवा. त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं केंद्रकाव. जीवाणूमध्ये केंद्रक असतं प्राथमिक स्वरूपाचं, त्याला म्हटलं जातं केंद्रकाव. ओके. तर ज्या शास्त्रामध्ये जीवाणूंचा अभ्यास केला जातो, म्हणजे ज्या शास्त्रामध्ये बॅक्टेरियाचा अभ्यास केला जातो त्याला बॅक्टेरियोलॉजी म्हणतात. बॅक्टेरियोलॉजी. पुढे आपण साईज नुसार, आकारानुसार बॅक्टेरियाचं वर्गीकरण करणार आहोत. तर ही झाली आपली बेसिक स्वरूपाची माहिती. इथे तुम्हाला बॅक्टेरियल सेल अनाटॉमी दिलेली आहे. बॅक्टेरियल सेल अनाटॉमी. याच्यामध्ये बघा तुम्हाला हे जे फ्लॅजेलम आहेत, या फ्लॅजेलम मध्ये मागच्या लेक्चर मध्येच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पिलसची पण एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेल वॉल आहे, कॅप्सूल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, रायबोसोम आहे, न्यूक्लियोइड डीएनए आहे, प्लाझमिड आहे, सायटोप्लाझम आहे, बरोबर. तर हे सगळं लक्षात ठेवा. बॅक्टेरियल सेल अनाटॉमी.
जर तुम्ही बाकीच्या सृष्टी बघितल्या, अन्य सृष्टीतील सजीवांच्या पेशीतील केंद्रकाभोवती काय असतं? पटल असतं. पटल असल्यामुळे काय दिसतं? त्यांच्यातलं जे केंद्रक आहे ते स्पष्ट दिसतं. पण जर तुम्ही बॅक्टेरियामध्ये इथं पटल आहे का? याला नाही बघा. त्याच्यामुळे तुम्हाला बॅक्टेरिया मधलं जे केंद्रक आहे, जो न्यूक्लियस आहे, तो विदाऊट पटलाचा दिसतो. तिथं पटल असत नाही. त्यांच्या पेशीमध्ये अंगठीच्या आकाराचे डीएनए हे दिसतात का? वेटोळे घातलेले हे सगळे डीएनए आहेत, बरोबर. तर अंगठीच्या आकाराचे डीएनए, ज्याला आपण डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल म्हणतो, या रेणूपासून तयार झालेलं एकच गुणसूत्र असतं. म्हणजे इथं तुम्हाला आरएनए दिसून येत नाही. लक्षात घ्या, डीएनए रेणूपासून तयार झालेले एकच गुणसूत्र मिळतं. काही जीवाणूंमध्ये पेशी द्रव्यात डीएनए रेणू अनियमितपणे विखुरलेले असतात. कारण का? याच्या भोवती पटलच नसतं ना केंद्रकाभोवती. पेशी द्रव्यामध्ये रायबोसोम, मिसोझोम्स, प्लाझमिड ही पेशी अंगक असतात. इथे दिलेत का? दिलेले आहेत बघा. रायबोसोम्स दिलेले आहेत, फक्त मिसोझोम इथे तुम्हाला दाखवलेले नाहीयेत. पण या कशालाच पटल नसतं. हे पेशी अंगक जे असतात ना, ही अशीच असतात या पेशी द्रव्यामध्ये. यांना कुठलंही आउटर साइडला पटल नसतं. याच्यामध्ये काय नसतं ते लक्षात ठेवा. बॅक्टेरियाची अनाटॉमी आपण बघतोय. बॅक्टेरियामध्ये तुम्हाला तंतुकणिका मिळणार नाही, गॉल्जी ॲपॅरेटस मिळणार नाही. हे सर्वात महत्वाचं. तंतुकणिका पण मिळणार नाहीत, गॉल्जी ॲपॅरेटस पण मिळणार नाही. पण काही बॅक्टेरियामध्ये किंवा काही जीवाणूंमध्ये तुम्हाला हरित लवक मात्र मिळतील. हरित लवक मात्र दिसून येतात. याला आयएमपी करा आणि हे लक्षात पण ठेवा. आपण कशाबद्दल बघतोय? आपण मोनेरा किंगडम बद्दल बघतोय. याच्याशिवाय पेशी द्रव्यामध्ये पुटिका असून त्यांच्यामध्ये बहुशर्करा, ग्लायकोजन, नायट्रोजन, सल्फर इत्यादी पदार्थ साठवलेले असतात. बघा, या पेशी द्रव्यामध्ये तुम्हाला पुटिका मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं? त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात ग्लायकोजन, बहुशर्करा, नायट्रोजन, सल्फर म्हणजे गंधक इत्यादी पदार्थ काय दिसतात? साठवलेले दिसून येतात. हालचालीसाठी जीवाणूंना कक्षाभिका म्हणजे फ्लॅजेला हे मी तुला दाखवले. झलरिका म्हणजे काय? पिलिया किंवा पिलस. हे बघा, हे छोट्या असतात झलरिका, हे असतात फ्लॅजेलम. कशासाठी असतात? हे हालचालीसाठी असतात, बरोबर. त्यांच्यामध्ये ऑक्सी श्वसन, विनॉक्सी श्वसन आणि ऑक्सी विनॉक्सी श्वसन, ऑक्सिजनच्या सानिध्यात होणारं श्वसन, ऑक्सिजनच्या ऍब्सेन्स मध्ये होणारं श्वसन आणि दोन्ही एकत्र श्वसन घडून येतं. जर तुम्ही बॅक्टेरियामध्ये बघितलं तर प्रजनन कसं घडून येतं? अलैंगिक विचारला जातो क्वेश्चन. अलैंगिक पण घडतं, लैंगिक पण घडतं. म्हणजे द्विखंडन आणि संयुग्मन प्रजनन इथं तुम्हाला घडून आलेलं दिसून येतं. ही सगळी माहिती लक्षात ठेवा. आता इथून पुढे आपण काय बघणार आहोत? मोनेरा सृष्टी जी आहे, तर या मोनेरा सृष्टीचं वर्गीकरण आपल्याला बघायचं. मोनेरा सृष्टीचं वर्गीकरण. मोनेरा सृष्टी आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया या दोन संघात विभागली जाते. एक आहे आर्किबॅक्टेरिया, एक आहे यू बॅक्टेरिया. तर हे काय आहे बघा, इथं तुम्हाला व्यवस्थित एक फ्लो चार्ट दिलेला आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहू शकतं. मोनेरा किंगडम तुम्हाला इथं स्टार्ट होतोय, विभाजन होतंय यू बॅक्टेरिया किंवा यू बॅक्टेरियाला ट्रू बॅक्टेरिया असं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि आर्किबॅक्टेरिया, यू बॅक्टेरियामध्ये तुम्हाला हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आणि ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया. हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, ऑटोट्रॉपिक म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवेन. आणि पुन्हा ऑटोट्रॉपिकचं किमो ॲटोट्रॉप्स आणि फोटो ॲटोट्रॉप्स. किमो ॲटोट्रॉप्सला म्हणतात सल्फर बॅक्टेरिया, फोटो ॲटोट्रॉप्सला म्हणतात सायनोबॅक्टेरिया. क्वेश्चन आलेत एक्झाम मध्ये. आर्किबॅक्टेरिया याच्यामध्ये हॅलोफिल्स, थर्मो ऍसिडोफिल्स आणि मिथोनोजेन्स
म्हणजे साल्टी एरियामध्ये हॅलोफिल्स, थर्मोॲसिडोफिल्स हॉट स्प्रिंग मध्ये आणि मार्शी एरियामध्ये मिथुनोजेन्स. तर हे झालं मोनेरा किंगडमचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढं काय बघायचं आहे बघा. इथं तुम्हाला डायग्राम स्वरूपामध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे. यू बॅक्टेरिया हे मी तुम्हाला सांगितलंय. यू बॅक्टेरिया याच्यामध्ये ई कोलाय, स्ट्रेप्टोकोकस, आर्किबॅक्टेरिया known for living in extreme environment हे पण आपण बघितलं. सायनोबॅक्टेरिया आणि प्रोक्लोरोबॅक्टेरिया हे आपण पुढे अभ्यासणारच आहोत. ओके. तर हे वर्गीकरण व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हेच वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. पहिला भाग बघतोय आपण संघ यू बॅक्टेरिया. कोणता बघतोय? यू बॅक्टेरिया. यालाच काय म्हटलं जातं? ट्रू बॅक्टेरिया. ट्रू बॅक्टेरिया. आता याचं वैशिष्ट्य काय आहे बघा. ट्रू बॅक्टेरिया काय म्हणतात त्यांना? खरे जीवाणू. ट्रू म्हणजे खरे जीवाणू. कुठं मिळतात? निसर्गात सगळीकडेच मिळतात. पेशीभित्तिका कशी असते? दृढ असते. पोषण, आकार आणि रंजक द्रव्य चाचणीला काय देते? प्रतिसाद देते. आणि याच्यानुसारच याचं पुन्हा प्रकार पाडले जातात. यू बॅक्टेरियाचे म्हणजे खरे जीवाणू. पोषणानुसार प्रकार पडतात. स्वयंपोषी यू बॅक्टेरिया आणि परपोषी यू बॅक्टेरिया. जे आपण इथं बघितलं ना, हेट्रोट्रॉपिक आणि ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. आता याचे पण पुढे प्रकार पडतात का? पडतात. स्वयंपोषी बॅक्टेरियाचे प्रकार पडतात. इथं दिलेलंच आहे तुम्हाला डायग्राम मध्ये. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. किमोॲटोट्रॉप्स म्हणजे प्रकाश संश्लेषी रसायन विघटनकारी. किमोऑटोट्रॉप्स आणि फोटोऑटोट्रॉप्स. फोटो म्हणजे प्रकाश संश्लेषी, किमो म्हणजे रसायन. तर प्रकाश संश्लेषी यू बॅक्टेरिया यांच्यामध्ये बघा हरित द्रव्याच्या मदतीने काय केलं जातं? ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. उदाहरण लक्षात ठेवा. तुम्हाला फोटो ॲटोट्रॉपिक यू बॅक्टेरिया विचारलं जाऊ शकतं. नॉस्टॉक आणि ॲनाबिना हे आहे त्याचे एक्झाम्पल. रसायनकारी बघा. रसायनकारी म्हणजे किमोऑटोट्रॉप्स, नायट्राइट, नायट्रेट, अमोनिया आयोगाचे अतिशय आवडते टॉपिक इत्यादी रसायनांचं विघटन करतात. किमोऑटोट्रॉप्स काय करतात? नायट्राइट, नायट्रेट आणि अमोनिया. उदाहरण आहे लेजिओनेला आणि सेलेनोमोनास. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे एक्झाम्पल आहे जोड्या लावामध्ये विचारू शकतात. तर आपण काय बघितलं? संघ यू बॅक्टेरिया. मोनेरा किंगडमचं विभाजन केलं जातं यू बॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया. यू बॅक्टेरियाचं आपण पुन्हा विभाजन केलं हेट्रोट्रॉपिक आणि ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिकचं आपण पुन्हा विभाजन केलं किमोऑटोट्रॉप्स आणि फोटोऑटोट्रॉप्स. बरोबर. इथे तुम्हाला टाइप ऑफ न्यूट्रिशन दिलेत. म्हणजे तुम्हाला आता मी म्हणले होते की ॲटोट्रॉप्स म्हणजे काय आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे काय, स्वयंपोषी आणि परपोषी. तर बघा, ॲटो म्हणजे सेल्फ, ट्रोपस म्हणजे फीड, स्वतः फीड करणं, सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि लाईट एनर्जी किंवा केमिकल एनर्जी म्हणून त्याची टाईप पडले ना पुढे फोटोसिंथेसिस आणि किमोसिंथेसिस. तर याच्याद्वारे काय काय केलं जातं? फूड सिंथेसिस केलं जातं. याला आपण काय म्हणतो? ॲटोट्रॉप्स असं म्हणतो. बरोबर. हेट्रोट्रॉप्स इथे एक्झाम्पल पण दिलेत बघा तुम्हाला. झाडाचं चित्र तुम्हाला दिलेलं आहे. हेट्रोट्रॉप्स काय करतात? ऑब्टेन एनर्जी थ्रू इंटेक अँड डायजेशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स. इथं तुम्हाला इनऑर्गॅनिक म्हटलंय, इथं ऑर्गॅनिक म्हटलंय. ऑर्गॅनिक म्हणजे प्लांट आणि ॲनिमल टिश्यू, ॲनिमल आणि प्लांट टिश्यू. हे लक्षात ठेवा. हे झाले मोड ऑफ न्यूट्रिशन. इथे तुम्हाला यू बॅक्टेरियाची डायग्राम दिलेली आहे, बघून घ्या. यू बॅक्टेरिया. आतापर्यंत आपण यू बॅक्टेरिया बद्दल काय काय बघितलं? यू बॅक्टेरियाला खरे जीवाणू म्हणतात. निसर्गामध्ये सगळीकडे आढळतात.
पेशी भित्तिका कशी असते, दृढ असते. पोषणाच्या बेसिसवरती त्यांचे दोन प्रकार गट केले जातात, स्वयंपोषी आणि परपोषी. इथे बघा यू बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर आहे. सायटोप्लाझम दिसतोय, न्यूक्लिओइड दिसतोय, पिलिया दिसतायत, रायबोसोम दिसतायत, बरोबर. कॅप्सूल आहे, सेल वॉल आहे, सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आहे आणि फ्लॅजेला आहे. टिपिकल बॅक्टेरियम. ओके, आता इथं तुम्हाला स्वयंपोषी यू बॅक्टेरिया आपण बघितलं. आता आपण इथे बघतोय परपोषी यू बॅक्टेरिया. हेट्रोट्रॉप्स आणि ॲटोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स आपण बघितलं, आता आपण बघतो हेट्रोट्रॉप्स. जसं ॲटोट्रॉपचं विभाजन केलं आपण फोटोॲटोट्रॉप्स आणि किमोॲटोट्रॉप्स, बरोबर. तसंच परपोषी यू बॅक्टेरियाचं सुद्धा तुम्ही विभाजन करणार. कशामध्ये? परजीवी, मृतोपजीवी, सहजीवी. परजीवी, मृतोपजीवी आणि सहजीवी. आता इथं तुम्हाला दिलेलं नाहीये, पण इथं तुम्हाला मी सांगते, ठीक आहे. तर बघा, परजीवी याच्यामध्ये हे जे बॅक्टेरिया असतात, परजीवी म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असतात, म्हणजे आश्रय. पण हे ज्या आश्रयींवरती अवलंबून असतात ना, त्या आश्रयींसाठी हे घातक असतात, बरोबर. उदाहरणार्थ बघा, कुष्ठरोगाचा जीवाणू, ज्याला आपण मायक्रोबॅक्टेरियम लेप्री म्हणतो, घातक असतो. आश्रयींसाठी घातक असतो, बरोबर. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आहे, धनुर्वाताचा जीवाणू. त्याच्यानंतर रिकेट्सिया क्विंटाना आहे, खंदक ज्वराचा जीवाणू. तर हे काय आहेत? हे सगळे आहेत परजीवी यू बॅक्टेरिया. ओके, याच्यानंतर आहे मृतोपजीवी यू बॅक्टेरिया. हे काय करतात? सजीवांच्या मृत शरीरावर वाढतात आणि त्याचं विघटन करून टाकतात. एक एक तरी एक्झाम्पल लक्षात ठेवा. झायमोमोनास ॲझिटोबॅक्टर हे आहे मृतोपजीवी. आणि सहजीवी याला आपण सिम्बायोटिक म्हणतो. आश्रयींवर वाढतात, पण आश्रयींसाठी उपकारक ठरतात. अपायकारक ठरतात का? नाही. उदाहरणार्थ एशेर्शिया कोलाई. तर हे झालं यू बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन. याच्यामध्येच आपल्याला काय बघायचंय? याच्यामध्येच आपल्याला बघायचे आहेत आकार. कशामध्ये? परपोषी यू बॅक्टेरियामध्ये, बरोबर. याच्यामध्ये आकार मिळतात. इथं आहेत गोलाकृती, याला म्हटलं जातं सर्क्युलर किंवा कोकस. सर्क्युलर किंवा कोकस. हेलोकोकस, सेडमनिकोला एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दंडाणू आहेत, रॉड म्हणतात त्याला, बॅसिलस सेरियस किंवा एशेर्शिया कोलाई. मळसूत्री आणि तंतुमय, स्पायरल आहे, कॉमा शेप आहे, विब्रिओ कॉलरी आहे. विब्रिओ कॉलरी म्हणजे तुम्ही याला स्वल्पविरामाकृती म्हणू शकता. स्पायरल मध्ये काय येणार? स्पिरिलियम आणि मायरस स्ट्रेप्टोमायसिस. तर हे कुठं विचारतात? हे जोड्यालावामध्ये विचारतात. क्लिअर? आता इथं बघा, जे अँथ्रस बॅसिलस असतं ना, याच्यामुळे अँथ्रस नावाचा रोग होतो. बायोलॉजिकल वेपन जे असतात, या जीवाणूंचा वापर बायोलॉजिकल वेपन म्हणून केला जातो. त्वचा, फुफ्फुस आणि आतड्यांचा आजार होतो. जसं तुम्ही कोविड विषाणूला बायोलॉजिकल वेपन म्हटलं गेलं, बरोबर. ई कोलाय काय करतो? एशेर्शिया कोलाई मानवी अन्ननलिका जी असते त्याच्यामध्ये वास्तव करतो. याचा जर अधिक संसर्ग झाला तर डिसेंट्री सारखा आजार, बरोबर. जैव तंत्रज्ञानामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त अभ्यासला गेलेला जीवाणू कोणता? तर एशेर्शिया कोलाई. लॅक्टोबॅसिलस, लॅक्टोज शर्करेचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करणारे जीवाणू कुठे असतात? दह्यामध्ये असतात सामान्यतः. आपण दही लावतो ना घरामध्ये, त्याच्यामध्ये, बरोबर. विब्रिओ कॉलरी, कॉलराचा रोगजंतू. त्याच्यामुळे काय होते? पटकी नावाचा आजार होतो, बरोबर. आणि हे रोगजंतू कॉलराचे विष तयार करतात. ओके, क्लिअर?
तर हे झाले वेगवेगळे आकार जोड्या लावामध्ये विचारले जातात. इथे तुम्हाला इमेज पण दाखवली बघा. कोकाय, बॅसिली आणि ऑदर्स. कोकाय मध्ये बघा स्ट्रेप्टोकोकस दिलेला आहे. हे सगळं लक्षात ठेवा. आता आपण जे मराठीमध्ये डिस्कस केलं तेच तुम्हाला इथे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. याच्यानंतर आपण बघतोय संघ आर्किबॅक्टेरिया. युबॅक्टेरिया आपण बघितलं. आता आपण बघतोय आर्किबॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरिया यांना म्हटलं जातं आदी जीवाणू. त्यांना काय म्हटलं? खरे जीवाणू. यांना म्हटले आदी जीवाणू किंवा आद्य जीवाणू. कुठं वाढतात? प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतात. पेशीभित्तिका कशी असते? लवचिक असते. यांचं पण वर्गीकरण आहे का? आहे. 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. उष्ण आदिवासी, मिथेन आदिवासी, लवण आदिवासी. हे सगळं आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. उष्ण आदिवासी गरम पाण्याचे झरे असतील, वाळवंट आहे, समुद्र तळाशी जे ज्वालामुखी असतात त्याच्या उगम स्थानाला तुम्हाला हे जीवाणू आढळून येतात. पायरोलोबस फ्युमेरी एक्झाम्पल आहे. मिथेनोजेनेसिस म्हणतात त्याला. मिथेन आदिवासी जीवाणू कुठे आढळतात? रवंथ करणारे प्राणी असतात ना, त्यांच्या आतड्यामध्ये तुम्हाला हे मिथेनोबॅक्टेरियम ब्रँटी नावाचे मिथेन आदिवासी जीवाणू मिळतात. आणि जे लवण आदिवासी असतात, मचूळ किंवा खारं पाणी जे असतं ना तिथे मिळतात. उदाहरणार्थ हॅबाप्रिकम सलायनम. तर हे लक्षात ठेवायला थोडस अवघड आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे झालं संघ आर्किबॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरियाची डायग्राम इथे तुम्हाला दिलेली आहे. सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, रायबोसोम आहे, सायटोप्लाझम आहे. एक्झाम्पल इथे दाखवलेत बघा. थर्मोफिल्स, ऍसिडोफिल आणि हॅलोफिल. हे आपण मराठीमध्ये सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे बॅक्टेरिया असतात ना, हे रंजक द्रव्य चाचणीला प्रतिसाद देतात. म्हणजे काही जीवाणूंवरती क्रिस्टल व्हायलेट हे जर इंडिकेटर टाकलं, म्हणजे याला रंजक म्हणतात, टाकलं तर जीवाणूंच्या पेशीभित्तिकाचा जो रंग आहे तो कसा होतो? जांभळा होतो. हे असले पॉइंट आयोग खूप विचारते बघा, लक्षात ठेवा. तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय, किंवा ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणू म्हणजे काय? उदाहरणार्थ मायक्रोबॅक्टेरियम हे एक्झाम्पल आहे. तर ज्या जीवाणूच्या पेशीभित्तिकेवर क्रिस्टल व्हायलेट हे इंडिकेटर टाकले असता त्या भित्तिकेचा रंग जांभळा होतो, त्याला म्हटलं जातं ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणू. आणि काही जीवाणूंच्या पेशीभित्तिकांवरती या रंजकाची क्रिया घडूनच येत नाही, अशा जीवाणूंना काय म्हटलं जातं? ग्रॅम निगेटिव्ह म्हटलं जातं. उदाहरणार्थ ऍशेरिया कोलाय, साल्मोनेला एंटेरिका आणि रिकेट्सिया क्विंटाना. तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. आता फक्त आपला एक पार्ट राहतोय. किंगडम मोनेरा मध्ये आपण बॅक्टेरियाचा अभ्यास केला. आता आपल्याला बॅक्टेरियाचे उपयोग बघायचे, म्हणजे जीवाणूंचे उपयोग बघायचे आहेत. ठीक आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. आणि नेक्स्ट लेक्चर मध्येच आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजन स्थिरीकरण बघूया. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.